आहोत आत्ता मसाई पठाराच्या ट्रॅकवरती. मसाई पठार आपण सर करतो सध्या. हे बघ, हे आहे मसाई पठार आणि हे काय कसं वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. ते आहोत आत्ता मसाई पठाराच्या ट्रॅकवरती. आपल्यासोबत मॅक्स नावाचं कुत्र पण आता बघितलं असाल फुटेजमध्ये. आणि आता सध्या सर करतो जवळपास. ट्रेकिंग आपलं कुठलं आपलं ज्योतिबाचं ट्रेकिंग होते सध्या. आज कुठल्या तर नवीन ट्रेकवरती आले. पूर्ण क्रेडिट गोष्ट आई. मागच्या वेळेस अडीच्या ट्रेकला गेले होते. आज मसाई पठाराच्या ट्रेकवरती आपण पळत गेला. कोल्हा वाटतो की ना जातील एकदम हार्डमध्ये. सो ट्रेकिंगची आता ऑलमोस्ट आपण 4 वाजता निघालो होतो पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट आदर्श ट्रेकिंग ग्रुप म्हणून आहे जिथे आई जॉईन झाल्या. बापरे वाडे बघा कसलं दिसते. तर आदर्श ट्रेकिंग ग्रुप म्हणून आहे, त्यांच्या थ्रू आपण सध्या आलो. 100 रुपीज इच पर्सन. जिथं कुठे डेस्टिनेशनला जायचं आहे त्याच्या थोडंसं अलीकडे तुम्हाला गाडी वगैरे लावायला घेतात आणि तिथून त्यांच्या गाड्या असतात. म्हणजे बरेच लोक 4 व्हीलर वगैरे आणतात. त्यावेळेस आपण पण आणले. सो त्यांच्यासोबत येऊ शकता. ऑसम. तिथे हे बघू शकता. तिथे काय म्हणायचं व्ह्यू पॉईंट्स तिथे काय ते फॉरेस्ट गार्ड्स वगैरे यांच्यासाठी असतात मोस्टली, किंवा प्रोबॅबली जर टुरिस्ट वगैरे आले त्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. त्या रस्त्यावरून आलो आत्ता आपण आणि तिकडून आत्ता दूर येतो बाहेर. एअर पोल्युशन एवढं चांगलं वातावरणामध्ये. ऐकू हाय चालू आहे. या की या आवाज आला तरी काय होतं एवढं. आत्ता ज्या पोर्शनमध्ये आहेत ना मित्रांनो नुसते निलगिरीचे झाड आहेत. सगळे निलगिरी दिसतात. हे आहे तिकडचे आहेत. इकडच्या बाजूला पण ढीग आहेत. नुसते निलगिरी आहेत. असंच एक जंगल आहे याच्यामध्ये मी जे व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलं आहे. पण पाऊंटेन करतो ना त्यामध्ये सुद्धा एक आहे जंगल असं ज्यामध्ये नुसते निलगिरीचे झाड आहेत. पण ते असं पठारावरती येतं. प्लेन पठार, चढ वगैरे नाही. बघाल तिकडं सगळे निलगिरीचे झाड आहेत. आणि मॅक्स आपल्यासोबत आहेत. याचा तर डबल ट्रेक होत असेल. पुढं पाठीमागं खाली आलोय कारण इथून हा व्ह्यू घ्यायचा आहे. आता इथून वर यायचं आहे. परत वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवला. आता हा व्ह्यू हा पॅच त्याच्या आधी ॲड होणार आहे आणि त्याच्यानंतर परत तो पॅच ॲड करायचा आपल्याला. भारी सांगला ब्लॅकमध्ये पूर्ण. नाही ती सनची रेज उलट्या पडतात ना त्यामुळं मी असं बोलले स्टॉप केलं. तो तिथून असा व्ह्यू घेऊन मग इकडे असं डायव्हर्ट कर. इकडे घे खाली खतरनाक मध्ये. मसाई पठारावरती म्हणजे एवढ्या आतपर्यंत पहिल्यांदा आलो आपण. खालचा व्ह्यू. तिकडे पण एक पॉईंट आहे रे. तिथे बसायसाठी पण कसलं भारी वाटतं. फायनली आपण मसाई पठारावरती आलोय. तिथे एक वॉच टॉवर दिसतोय आणि लांब तिकडे तुम्हाला दिसतंय का माहीत नाही. ते छोटंसं असं काय म्हणायचं असं सिमेंट कॉन्क्रीटचा एक ब्लॉक केला आहे तिथे. तो माउंटेनला जायचा रस्ता आहे. इथे पण आहे म्हणजे इथून पण लोक जातात. हे पण त्याचं असंच तिकडे जाते तिथपर्यंत. अरे पाणी प्यायला लागले रे. ताण लागले. या
बाय ते आजोबा आहेत ना वाटतं इन्फॉर्मेशन देत आहेत. सगळे पुढे गेले. 72 years खतरनाक. आधी जाऊया आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायचं फास्टमध्ये. देवळाजवळ जाऊया. देवळाजवळ ज्या देवळाकडे आपण कितीतरी दिवस झाले जायचं म्हणतो, वर्ष झालं आपल्याला जायचं म्हणतोय. दिसतंय तुमच्याकडेच आहे फोकस. फुलाचं काय थांबवलं रे, काका मस्ती करत होते आजोबा. सो हे जे पाठीमध्ये दिसतंय हे मसाई देवीचं मंदिर आहे आणि त्या बाजूला म्हणजे पूर्ण असा किनारा आहे. ते हे सुद्धा गेले तटबंदी घातल्यासारखे केले. तटबंदी म्हणजे हे लावले तिथे बॅरिकेड्स लावलेत. आणि या बाजूला बघायचं काय म्हणजे असं ऐकलं होतं का टायमिंगला की म्हणजे पांडव लेण्या सुद्धा आहेत. त्या कुठे आहेत माहीत नाही पण ऐकलंय पांडवकालीन लेण्या आहेत असं. विद्यासागर पुणे आहेत त्या बाजूला नाही माहीत. पिण्याचे पाणी समोर. बापरे हे राहायसाठी गेलं वाटतं. फरशा वगैरे नवीन आहेत. बापरे इथं राहत पण असेल कोण. कसं राहत असेल आईला. हो कचरा बाटल्याच बाटल्या. हा इकडून पण रस्ता येतोय, इकडून पण रस्ता येतोय. नाही म्हटलं तर एक 4 रस्ते येतात इथे. आपण त्या रस्त्याने आलो. तो एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता दिसतोय, तिकडून पण एक रस्ता दिसतोय. हा इथे बघा मध्ये म्हणजे बोर खाणली आहे. आईला एवढ्यावरती म्हणजे तुम्हाला पाणी लागले वाचावं लागलं. आरती झाली आत्ताच कदाचित मसाई देवी. खतरनाक व्ह्यू आहे. फर्स्ट टाइम आलोय, एवढं भारी वाटते ना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. शरण्ये त्र्यंबके गौरी. नारायणी नमोस्तुते. देव भव आचार्य देव भव. आचार्य देव भव. श्वास घ्या. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out.
On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender, baby. Slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach. आता सध्या आपण मसई देवीच्या मंदिरात येत होतो. मी घेतलं आणि आता सध्या आपण पांडवलेण्या बघायला चाललो आहे. पांडवकालीन लेण्या नेमकं तिथं पांडव आलेले नाही पांडवलेण्यामध्ये कसं आपल्या कुशेऱ्याच्या तिथून वर गेल्यावरती पोहाळ्याच्या लेण्या आहेत, त्यासुद्धा पांडवलेण्या म्हणून ओळखल्या जातात. तशाच तिथं सुद्धा आहेत. आंबे, फणस. सुंदर रस्ता आहे. हे समोर दिसतात त्या पांडव लेण्या. काइंड ऑफ स्टोरी अशीच असणार आहे. जो म्हणजे अशोका राजा जो होता त्याने जेव्हा धर्म परिवर्तन केलं, म्हणजे आपल्या युद्धांचा वगैरे त्याने त्याग जेव्हा केला त्यावेळेस त्याने बरेचसेच लोक धर्मप्रचारासाठी पाठवले होते. त्यामध्ये आपल्या पोहाळ्याच्या लेण्या पण त्यामध्येच येतात वाटतं. या पण त्याच अंतर असणार आहेत. काय याचा दुसरा इतिहास आहे ते बघूयात आपण. तिथे गेल्यावरती कळेल आपल्याला, जर बोर्ड वगैरे लावला असेल तर. आणि तिथे बोर्ड लावला आहे, त्या बोर्डवरती त्याला पण पांडवलेण्याच म्हणतात. पण त्याच्या हिशोबाने असं आहे की अशोका राजा जे होते त्यांचे जे समर्थक होते त्यांनी धर्म प्रचारासाठी जे लोक पाठवले होते त्यासाठी तिथे पांडवलेण्या झाल्या होत्या, म्हणजे त्या पोहाळ्याच्या लेण्या. आणि तसंच या पण लेण्या असाव्यात. To get a half naked life's too short. Let's not waste it, 'cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Till the sun's up Monday, we'll tell our phones, do not disturb. I got my straw hat, babe. And you can finally pull the tags on your Tommy Bahama shirt. Blue crush up on the 85-inch sound machine when we wanna hear the ocean. I think everything we need is right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender, baby. Slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short. Let's not waste it, 'cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Oh, this view of you, it's got everything I need. क्लास. असं अपेक्षा पण वाटत नाही की एवढ्या मोठ्या म्हणजे डोंगरावरती पठारावरती असं एक तळ असेल, आणि ते पण ह्या लेवलचं. मस्त आहे. हार्ड विषय. असाच एक तलाव मी ह्याच्यामध्ये बघितला होता, गगनबावड्याच्या तिथे 8 महिना म्हणजे गगनबावड्याच्या थोडंसं अलीकडे असाच एक तलाव आहे. आणि अशीच झाडी आहे, त्यामध्ये असं मध्ये वगैरे बसायला वगैरे असलं भारी वाटते ना. माझं फोटो पण आठवत नाही, कारण त्या तलावाच्या बाजूला गेलो होतो. असलं भारी आहे ना ते, खतरनाक वाटतं त्या ठिकाणी बसायला वगैरे. असं समोर असं पूर्ण तलावाचा व्ह्यू आहे, सेम असाच. असं झाडीमध्ये वगैरे बसलं ना असं तलावाचा व्ह्यू दिसतो सगळा. आणि त्या बाजूला पलीकडच्या बाजूला हॉटेल्स वगैरे आहे. हॉटेलचे जे वरचे मजले वगैरे असतात ना, जे लास्टचे 5वा 6वा मजला किंवा 4था मजला वगैरे, आणि त्याच्यावरती होर्डिंग लावलेलं असतात ते दिसतंय. सो असंच हे जो परिसर आहे असा पूर्ण झाडी लागलेला, म्हणजे लावलीच असणार झाडी एकेकाळी, त्यामुळे एवढी चांगली उगल्यात. म्हणजे एका वळी नाही म्हटल्यावरती तर लावलीच असणार आहेत, अशी ऑटोमॅटिक करून लागले.
सगळीकडे उगले असते चांगले. असंच गाडी बघितल्यावर आठवलं ते आपण त्या ठिकाणी बघितलं होतं असं 2 बाजूला इकडे पण तलाव आहे, या बाजूला पण तलाव आहे. हे आठवलं बऱ्यापैकी. आणि त्याच्यामधून सुंदर असा रस्ता पावसाळ्यात मस्त वाटतो. ट्रललेले वय वाटेल पाणी इथपर्यंत आले असेल. दोन्हीकडचं संगम बनवलं असेल दोन्ही तलावांचं इथे याच ठिकाणी. कसं वाटतं भारी त्याच्यावरून आपण मित्रांनो. का गावा पांढरा गावा पांढरा गावा जस्ट किडिंग. ॲक्च्युली व्हिडिओ चालू केला होता हे दाखवायसाठी. हे आपण परवा मी ह्याच्यामध्ये सुद्धा बघितलं, कुठं MIDC मध्ये सुद्धा आहे. आपल्या शिरोली MIDC सुद्धा आहे आणि आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. कुठे कागलच्या MIDC मध्ये रिझर्व फॉरेस्ट लिहिलं आहे आणि खालती नंबर आहे त्याचा आणि कुठल्या डिव्हिजन आहे, काय डिव्हिजन आहे. डिव्हिजन कोल्हापूर आहे, पन्हाळा हे आहे आणि बाकीचं नाही. त्याचा काय संबंध नसतो. होय काय असं असतं खरंच. बघायला आले लांब जाऊया. सो ते फॉरेस्टवाल्यांचं जे आहे ते त्यांच्या खुणा आहेत फॉरेस्टच्या. तशाच पद्धतीनं त्या ॲक्च्युली पन्हाळा पावनखिंडसुद्धा दाखवते. म्हणजे ती रेंज जी आहे त्याच्या इकडचं काही इकडचं असं म्हणजे तो पूर्ण फॉरेस्ट एरियाच्या अंडर येत आहे. तिथे तुम्ही ना काही बांधू शकता, ना विकत घेऊ शकता, ना व्यवहार करू शकता कुठले जमिनीचे वगैरे. असं फॉरेस्ट एरिया जो आहे तो पूर्ण. हां, बाय द वे जंगलाची कटिंग पण नाही करू शकत. झाडं सुद्धा तुम्ही कापून घेऊन नाही जाऊ शकत. सो हे आहे फॉरेस्ट एरियाची जागा पूर्ण. त्यामुळे हे सगळं प्रोहिबिटेड आहे. तिथे आपण काहीही करू शकत नाही. जायचं होतं पण तुम्हाला खास दाखवायसाठी ते आलोय. जेव्हा वादळ येते तेव्हा काय होऊ शकते बघा. आत्ताच रिसेंट पडलेलं झाड असावं, कारण ह्याच्यावरती नाही. हां, ह्याच्यावरती झाडं दुसरी उगलेत, जुनं झाड आहे पडले. मध्यंतरी आलेल्या वादळात वगैरे पडलेलं असावं. कसलं मोठं बघा ना झाड. आणि त्याला पाला फुटलाय. ॲक्च्युली कसं फुटलाय खरं, असं कसं काय फुटलाय, ह्याला पाला फुटलाय. सो रिटर्न ट्रेक चालू आहे, रिटर्न उतरायचं चालू आहे. परिमळ पण आहेत उतरायला लागले. आपण पण उतरतोय सध्या. बघूया लवकरात लवकर उतरून कामावरती जायचं आहे. हमको जंगल में मिली हड्डिया. कुठल्या जनावरांच्या आहेत माहीत नाहीत, पण हाड आहेत. चांगली मस्तपैकी दावत उडवले तर कोणी समोर मॅक्स. तर खालती आलेलो आहोत, गाडीमध्ये आहोत, लवकरच घरी जायचं आहे. होपसो तुम्हाला छोटासा ट्रेकिंगचा ब्लॉग आवडला असेल मसाई वॉटरचा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायच्या. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. बाय बाय अँड सायो ना. बाय बाय.